मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान घाबरतो, त्यामुळेच जम्मू काश्मीर सीमेवर शांतता आहे। भारत तोडीस तोड प्रत्युत्तर देईल हे जाणून असल्यामुळेच पाकिस्तान गोळीबार करण्यास धजावणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला। विधानसभा निवडणुकीसाठी शहा यांनी मेंढर, थानामंडी, राजौरी, पूंछ आणि अखनूर येथे प्रचार सभा घेतल्या। त्यावेळी त्यांनी पाक पुरस्कृत दहशतवादावर टीकास्त्र सोडताना सांगितले की केंद्र सरकारने तरुणांच्या हातात बंदुका, दगडांऐवजी लॅपटॉप देत दहशतवादाचा बिमोड केला। सरकार जम्मूच्या पर्वतरांगांमध्ये बंदुकांचा आवाज येऊ देणार नाही। लोकांच्या सुरक्षेसाठी सीमेजवळ आणखी बंकर बनवू। मी 1990च्या दशकात सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराची आठवण करून देऊ इच्छितो। जगात तणाव आणि संघर्षाची परिस्थिती असताना क्वाड शिखर परिषद होत आहे। अशावेळी क्वाड देशांनी सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र काम करणे संपूर्ण मानवतेसाठी खूप हिताचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 22 सप्टेंबर रोजी अमेरिकेत 4थ्या क्वाड शिखर परिषदेत व्यक्त केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या 4थ्या बैठकीसाठी अमेरिकेत आहेत। शनिवारी 21 सप्टेंबर रोजी 4थ्या क्वाड शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते। विल्मिंग्टन, डेलावेअर येथे झालेल्या या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सहभागी झाले। बैठकीत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। अतिशी यांच्या नेतृत्वातील दिल्ली सरकारच्या शपथविधीनंतर मंत्र्यांमध्ये खाते वाटप करण्यात आले। अतिशी यांच्याकडे सर्वाधिक 13 खाती तर सौरभ भारद्वाज यांच्याकडे 8 खाती आहेत। मुख्यमंत्री अतिशी यांच्याकडे महसूल, वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, वीज, शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण आणि तांत्रिक शिक्षण, जनसंपर्क, सेवा, दक्षता, पाणी पुरवठा, विधी न्याय आणि विधिमंडळ कामकाज आणि इतर कोणत्याही मंत्र्याला नस दिलेली खाती अतिशी यांच्याकडे आहेत। सौरभ भारद्वाज यांच्याकडे शहरी विकास, सिंचन आणि पूर नियंत्रण, आरोग्य, उद्योग, कला, संस्कृती आणि भाषा, पर्यटन, समाज कल्याण, सहकार ही खाती आहेत। त्यानंतर गोपाल राय यांच्याकडे सामान्य प्रशासन, विकास, पर्यावरण, वन आणि वन्यजीव ही खाती आहेत। तर कैलास गेहलोत यांच्याकडे वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती आणि तंत्रज्ञान, गृह, महिला आणि बालविकास मंत्रालय देण्यात आलं आहे। इम्रान हुसेन यांच्याकडे अन्न आणि पुरवठा, निवडणूक विभाग, तर नवे मंत्री असलेले मुकेश अहलावत यांच्याकडे गुरुद्वारा निवडणुका, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, जमीन आणि इमारत, श्रम, रोजगार ही खाती देण्यात आली आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे। सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या आहेत। तसेच इच्छुकांनी गाठीभेटी दौरे सुरू केले आहेत। यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। अशातच बारामतीत लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे। बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत। या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे। अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना फटका बसलाय। दरम्यान आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर भंडारा, गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। सरकार आता ई श्रम पोर्टलला अधिक शक्तिशाली बनवणार आहे। आता 10 समाज कल्याण योजना ई श्रम पोर्टलशी जोडण्याचे काम सुरू झाले आहे। ज्या योजना ई श्रम पोर्टलशी जोडल्या जात आहेत त्यामध्ये रेशन कार्ड आणि PM स्ट्रीट व्हेंडर सेल्फ रिलायंट फंड यासारख्या योजनांचा समावेश आहे, जेणेकरून असंघटित क्षेत्रातील कामगारांना आपोआप योजनांचा लाभ मिळेल। ई श्रम पोर्टलशी जोडल्या जाणाऱ्या योजनांमध्ये रेशन कार्ड, PM स्ट्रीट व्हेंडर सेल्फ रिलायंट फंड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल, PM श्रम योगी यांचा समावेश आहे। मानधन, राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन, राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, PM मत्स्य पालन संपदा या योजनांचा समावेश आहे। तिरुपतीतील लाडूच्या प्रसादाबाबत वाद वाढत असताना कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात गाय आणि डुकराची चरबी तसेच माशांच्या तेलाची भेसळ आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे।
यामुळे कर्नाटक राज्य धर्मादाय खाते परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी धर्मादाय खात्याला महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे। या सूचनेनुसार कर्नाटकातील धर्मादाय खात्याने कोणत्याही खासगी दूध संस्थेत तयार होणारे तूप तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ मंदिरातील प्रसादासाठी तसेच महाप्रसादासाठी वापरू नयेत, मंदिरात लावण्यात येणारे दिवे, आरती व सेवेच्या काळात वापरण्यात येणारे तूप नंदिनीचेच वापरावे असा आदेश बजावलाय। पुण्यात जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी या परिसरात आज ईदच्या निमित्ताने जुलूस मिरवणुकीत सुरू असताना 2 मुलांकडून हातात झेंडा फडकत असताना वरती एका विजेचे तारेला चिटकवला। या दोन्ही मुलांना विजेचा जोरदार झटका बसला। या घटनेमध्ये एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीररित्या जखमी आहे। त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मागच्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने रेल्वे अपघात होत आहेत। त्यात बिहारमध्येही रेल्वे अपघातांची मालिका सुरू असून बक्सर, किशनगंज आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातानंतर आज पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे। बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात आज मुझफ्फरपूर पुणे स्पेशल ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर समस्तीपूर मार्गावर इंजिनाचं 6 चाकं रुळावरून घसरली। दरम्यान इंजिनाला रुळावर आणण्याचं काम सुरू आहे। हा अपघात मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर झाला आहे। मुझफ्फरपूर पुणे स्पेशल ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच DCM सह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत। तसेच ARDच्या टीमकडून इंजिनाला रुळावर आणण्याचं काम करण्यात येत आहे। तसेच घटनेची माहिती सोनपूर रेल्वे विभागाला देण्यात आली आहे। हरियाणातील कुरुक्षेत्र येथे रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या महापंचायतीत 3 ऑक्टोबरला संपूर्ण देशात रेल्वे ट्रॅक रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हरियाणात पंचायती घेऊन भाजपने शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराची आठवण करून दिली जाईल। पंचायती घेऊन आम्ही हरियाणातील शेतकऱ्यांना त्यांच्यावर बळाचा वापर कसा झाला आणि शेतकरी शुभकरण कसा शहीद झाला याची आठवण करून देत आहोत। पिपली बाजारात झालेल्या महापंचायतीला शेतकरी पोहोचले। गाड्या 2 तास थांबवल्या जातील। पंढेर म्हणाले की 3 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतभर रेल्वे ट्रॅक 2 तास रोखण्यात येणार आहेत। आगामी काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अधिक गती दिली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे। आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे। जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय आहोत असं विधान शरद पवार यांनी आरक्षण आंदोलनावर केलं आहे। राज्याची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। ही भेट झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी मलिक यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं। तसंच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे। सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्तेवरून पायउतार करणार असा दावा देखील त्यांनी केला। पश्चिम बंगालमधील पुरावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना आणखी एक पत्र लिहिले आहे। 2 दिवसात लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ममतांनी आरोप केला आहे की दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने त्यांच्याशी सल्लामसलत न करता पाणी सोडले। बंगालमधील 50 लाख नागरिकांना पुराचा फटका बसल्याचे नमूद करतानाच या पूर संकटातून वाचवण्यासाठी केंद्रीय निधीतून त्वरित मदत जाहीर करावी अशी विनंतीही ममता यांनी मोदी यांना पत्रात केली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। या बैठकांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरत आहे। या बैठकांमध्ये कोणता पक्ष किती जागा लढेल याबाबत चर्चा सुरू आहे। विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं फायनल जागा वाटप कधीपर्यंत निश्चित होईल याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 9-10 दिवसात चित्र स्पष्ट होईल। महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागा लढवेल हे महत्त्वाचं नाही, तर जनतेच्या विरोधात असलेलं सरकार सत्तेतून बाहेर काढणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली। यावेळी नाना पटोले यांना जागा वाटपाचं सूत्र काय ठरलं याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। काही प्रसारमाध्यमांनी 3ही पक्ष 100-100 जागा लढवेल असे सूत्र सांगितले।
जागा 288 असताना हे कसं शक्य आहे, असा सवाल नाना पटोले यांनी केला. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस वळणावर रविवारी भरधाव कंटेनरने पुढील 8 गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात 7 कार व एका रिक्षाचा चुराडा झाला, तर 5 जण जखमी झाले. या अपघातामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून रविवारी एस वळणावरून जाताना कंटेनर चालकाचा ताबा सुटला. यामुळे कंटेनरने पुढे चाललेल्या 6 वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही वाहने एकमेकांना धडकली. वास्तविक रविवारची सुट्टी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. दोन्ही बाजूंनी कार चेपल्याने मोठे नुकसान झाले.